नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत थेट अमेरिकेमधून तुम्हाला काही भारतीय बाजार दाखवत आहे. ज्यावेळी मी भारतातून प्रथम अमेरिकेला आलो तर त्यावेळी भारतीय वस्तू अमेरिकेमध्ये मिळतील की नाही, अमेरिकेमध्ये त्याची किंमत किती असेल, सर्व भारतीय वस्तू अमेरिकेमध्ये अवेलेबल असतील का, असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये होते. आणि त्याचं आन्सर ज्यावेळी मी ह्या पूजा ग्रॉसरीज म्हणजे एका भारतीय माणसाने आपलं विश्व एका दुसऱ्या देशामध्ये कसं निर्माण केलं आहे हे प्रचंड असं मोठं दुकान बघितल्यानंतर त्याचा प्रत्यय येतो. अमेरिकेमध्ये आपण ज्यावेळी फिरतो तर तिथं भारतासारख्या पानाच्या टपरीज, छोटे स्टॉल किंवा छोटी किराणमालाची दुकानं जी आपल्याकडं गल्लीबोळामध्ये असतात, तर अशा प्रकारची दुकानं अमेरिकेमध्ये दिसत नाहीत. अमेरिकेमध्ये प्रत्येक गोष्टीला नियम आणि कायदे असल्यामुळं एखादा दुकान तुम्हाला जर उभा करायचा असेल तर ते मॉलसारखं मोठं प्रशस्त दुकान ज्याच्यामध्ये सर्व सोयी नियुक्त अशा असतील, तर अशाच ठिकाणी अशी दुकानं आपल्याला उभा करता येतात. तर आपण एका भारतीय दुकानामध्ये आहोत, ज्यामध्ये तुम्ही बघताय की आपल्या भुईमुगांच्या ज्या शेंगा आहेत त्या या पिशव्यामध्ये अगदी छोट्या पॅकेटमध्ये पॅक केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही आता माझ्या इथं बघत असाल की समोर तुम्हाला सफरचंद दिसत आहेत, मोसंबी दिसत आहे. एवढंच काय, ज्यावेळी ऊसाचं एक कांडं आपण इथं बघतोय त्यावेळी खूप आश्चर्यचकित झाल्यासारखं होतं. त्याचप्रमाणे टाटा आणि त्यांचं नमक, टाटा नमक, ज्याची सुरुवात आपली दिनचर्येची सुरुवात त्यापासून होते, तर तेही इथं आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये असणारे हे वेगवेगळे प्रकारचे कांदे, त्याचप्रमाणे केळी, तर अशा भारतीय वस्तू, भारतीय फळं इथं बघायला मिळतात. तुम्ही या फ्रीज आणि रेफ्रिजरेटरमध्ये बघू शकत असाल की भारतीय जे मिष्टान्न आहे किंवा भारतीय मिठाई आहे किंवा भारतीय दुग्धजन्य पदार्थ अमूल वगैरे यांचे जे आहेत, तर हे सर्व पदार्थ तुम्हाला या रॅकमध्ये दिसतात. अमूलचे सर्व प्रोडक्ट हे इथं किंवा चितळेचे सर्व प्रोडक्ट हे या दुकानामध्ये उपलब्ध आहेत. आता आपण निघालेलो आहे डाळीच्या सेक्शनमध्ये. भारतामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारच्या डाळी इथं उपलब्ध आहेत. मात्र इथं किलो मोजण्याचं प्रमाण जे आहे ते LBSमध्ये इथलं एक LBS म्हणजे सर्वसाधारण 2 LBS म्हणजे आपला 1 किलो इतकं सर्वसाधारण ढोबळ माप आहे. त्याचप्रमाणे आपण अपोजिट रॅकमध्ये तांदळाच्या वेगवेगळ्या व्हरायटी, ज्या व्हरायटी मी एवढ्या असंख्य व्हरायटी भारतामध्ये बघितल्या नाहीत, त्या सर्व व्हरायटी आपल्याला अमेरिकेमध्ये बघायला मिळतात. यामध्ये तुम्ही बघताय की हे आहे ज्वारीचं पीठ, आणि हे ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, साबुदाण्याची खिचडी, या सर्व वस्तू ज्यावेळी मी अमेरिकेमध्ये बघितल्या त्यावेळी खूप आनंद झाला. समोरच्या ह्याच्यामध्ये सोयाबीन असेल, हरभरा डाळ असेल, तर या सर्व डाळींची पिठं जी आहेत ती इथं उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे तांदळाच्या वेगवेगळ्या एक्सपोर्ट क्वालिटीच्या व्हरायटी ज्या भारतामध्ये उपलब्ध नाहीत, अशा निवडक आणि व्हरायटी इथं उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये आल्यानंतर चपाती खायला मिळेल की नाही हा प्रश्न माझ्या मनी होता, परंतु समोरच तुम्ही बघताय की आशीर्वाद आट्याची पिशवी आहे. तर इथं आपल्या भारतासारख्या पिठाच्या चक्की नाहीत, तर अशा प्रकारचं रेडीमेड पीठ किलोमध्ये किंवा LBSमध्ये तुम्हाला मिळतं. या माणसानं डोकं चालवून भारतीय भांडीसुद्धा या दुकानामध्ये ठेवलेले आहेत, जेणेकरून एखाद्या भारतीयाला एखादी वस्तू मिस झाली तर ती त्याला इझिली इथं मिळू शकते. या सेक्शनमध्ये तुम्ही बघू शकत असाल की वेगवेगळ्या प्रकारच्या लोणच्याच्या व्हरायटी या रॅकमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या जीवनाची सुरुवात किंवा सकाळच्या दिवसाची सुरुवात लहान मुलांच्या मॅगीनं होते, तर ही मॅगी ही इथं उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे वारणाचा लज्जत पापड, एवढंच काय, देवपूजेचीही इथं या माणसानं सोय करून ठेवलेली आहे. भारतीय देवारेही इथं आणून ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे जिरे असेल, मोहरी असेल, तर अशा सर्व प्रकारचे भारतीय मसाले अमेरिकेमध्ये उपलब्ध आहेत. फरक फक्त एवढाच आहे, भारताच्या
4 पट किंमत आपल्याला इथं मोजावी लागत आहे आणि सोन्याच्या दरामध्ये ह्या वस्तू आपल्याला इथं या माणसाकडून विकत घ्याव्या लागत आहेत. परंतु एकच आनंदाची बाब आहे, म्हणजे सर्व वस्तू इथं उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारची तेलं असतील, तूप आहे, त्याचप्रमाणे पॅराशूटचं खोबरेल तेल असेल. तर अशा प्रकारे भारतामध्ये मिळणारी सर्व तेलं इथं 5 लिटर 10 लिटर यामध्ये उपलब्ध आहेत. ज्यावेळी मी इथं नारळ पहिल्यांदा पाहिला त्यावेळी खूप असा आनंद झाला. तर एक्सपोर्टेड नारळ हे नारळ आपल्याला केसर रिमूव्ह करून इथं दिले जातात. त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये कांद्याचा जो दर आहे तो विशिष्ट असा दर आहे. मी ज्या दिवशी इथं आलो आहे, आज मला 1.5 वर्ष होईल, तर पूर्ण याच्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये भारतीय याच्यामध्ये जसं फ्लक्च्युएशन आहे तसं इथं शेती आणि शेतमालाचे दर हे फिक्स आहेत. या रॅकमध्ये तुम्ही बघताय की भारतीय आळूची पानं असतील, त्याचप्रमाणे कांद्याची पात असेल, मुळा असेल, गाजर असेल, बीट असेल, तर त्यानंतर काकडी असेल, मिरची असेल, लिंबू असेल, तर अशा सर्व वस्तू इथं उपलब्ध आहेत आणि त्याचे दरही डिस्प्ले ब्लॉक्सवरती तुम्हाला दिसत आहेत. सर्व जे पदार्थ आहेत हे LBSमध्ये $3च्या पुढं आहेत. इवन दो डेली इथं मोड आलेली कडधान्यही उपलब्ध आहेत, तोंडली उपलब्ध आहेत, हरभऱ्याचे घाटे तुम्हाला दिसत आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या, त्यानंतर रंगीबेरंगी मिरच्या, गवारी दिसत आहे. परंतु ह्या सगळ्या वस्तू सोन्याच्या दरामध्ये अमेरिकेमध्ये आपल्याला उपलब्ध आहेत. इथं छान अशा सुंदर मडक्यामध्ये या लोकांनी पाणीपुरी असेल, त्याचप्रमाणे विविध प्रकारचे फरसाणं असतील, तर या सगळ्या वस्तू इथं उपलब्ध केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे डाळीच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. एवढंच काय, तुमच्या जीवनामध्ये रोज लागणारे ज्या वस्तू तुम्ही शिजवता त्यासाठी वेगवेगळे लागणारे कुकर, मिक्सर, ग्राइंडर. इथं बघताय तुम्ही काय समोसा आणि वडापाव आणि उसाचा रस या माणसाने हेही इथं आणून विकायला ठेवलं आहे. त्याचप्रमाणे चहापत्ती असेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या दुकानामध्ये बघायला मिळतात. एवढंच काय, आमच्या प्रतिष्ठेचा असणारा ढोल, ताशा, त्यानंतर कॅरमचा बोर्ड, सगळं काही ह्या माणसाने इथं उपलब्ध केलं आहे. तर पण याची किंमत ही अतिशय महाग आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि एका भारतीयानं केलेली आमूलाग्र क्रांती तुम्हाला आवडली की नाही हेही मला अवश्य कळवा. जरी या वस्तू इथं महाग मिळत असल्या तरी आपल्या भारतीयांसाठी तो अनमोल ठेवा आहे. ह्या जर वस्तू इथं मिळत नसत्या तर आपल्याला बर्गर आणि पिझ्झा खाण्याशिवाय पर्याय नव्हता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. मी आपल्या कमेंटची वाट आतुरतेनं बघत आहे. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन इन्फॉर्मेशनसह. तोपर्यंत बाय.